दशरथ शिंदे, मी त्या पोराचा चुलता आहे. त्या पोरगा कंपनीत कामाला होता, तिथं मर्डर झाली. त्यात काय संबंध नव्हता, फक्त CCTV त्याचा गाडीचा नंबर दिसल्यामुळं त्याच्यावर आरोपी घेतला आणि ह्याला मारहाण केली. आणि पोलिसांनी मारहाण केली त्याला. त्या पोलिसांचं नाव शिरवळच्या. कधी बोलावलं होतं त्याला? त्याला काल बोलावलं होतं 17 तारखेला. आणि आम्ही काल गेलो, थांबलो सकाळ धरणी 4-5 वाजेपर्यंत. 5 वाजता घेतलं त्यांनी आत, त्याला मारलं आणि 7 वाजता आम्हाला सोडलं. आणि 7 वाजता म्हणले उद्या 4 वाजता त्याला घेऊन या. ते 4 वाजता घेऊन या. तर ते पोरगाचा हातबीत लय सुचला होता, गालबिल त्याला मारल्यामुळं. ते म्हणला मी आता काहीतरी करतो. आम्ही म्हणलं तसं काय करू नको बाळा. आणि त्याच्या आईला गावातला होती, त्याच्या आई वीरला दवाखान्याला त्याच्या बापाने घेऊन गेलं. आणि आम्ही इकडे आमच्या घरी होतो आणि त्याने इकडे फाशी घेतली. आणि आम्ही मग भीतीपुटी म्हणजे आम्ही आपलं पळत आलो तर बघतो हात पाय हलत होतं. त्यामुळे आम्ही आपलं त्याला वर उचलून धरला, दोरी कापली. अलीकडच्या दवाखान्यात आलं की ते मोटरसायकल आणलं. त्या दवाखान्याला डॉक्टरने काय सांगितलं, पटकनी म्हणले तुम्ही साखर दवाखान्यात पळवा याला. त्यामुळे आम्ही पटकनी साखर दवाखान्यात आणले. किती पोलिसांनी मारलं त्याला 7 पोलिसांनी मारले. त्याचा पट्ट्याने आता आत मारत होते, आम्ही आता बाहेर होतो. आम्हाला आवाज येत होता, पट्ट्याचा आवाज येत होता. त्याने आम्हाला सांगितलं पट्ट्याने मारलं. बोट असं उलटी केली आणि ते टेबलवर ठेवून काठीने हाणत होती. परत बोलावलं होतं परत बोलावलं होतं 4 वाजता. आज 4 वाजता बोलावलं होतं म्हणून त्यांनी त्या पुटी भीतीच्या पुटी फाशी घेतली त्यांनी. आता त्याचे आई बाप बी नव्हते घरी, कोणच नव्हतं त्याच्या घरी. त्यामुळे आम्हाला ते आमच्या वहिनीने बघितलं, पोरगाला फाशी घेतली म्हणून आम्ही पळत गेलो. आणि त्या हात पाय आलं तर म्हणून आम्ही उचललं, लगेच दोरी कापली, मोटरसायकल टाकलं. आमच्याकडे 4 चाकी काही नव्हती. आता गाडी उलट लगेच आम्हाला गाडी काय कुठं गावाना गरीब असल्यामुळं शिरवळ पोलिसांच्या भीतीमुळे फाशी घेतली. शिरवळच्या पोलिसांच्या भीतीमुळे तर आम्ही लगेच दवाखान्यात आणलं अलीकडच्या. फाशी घेतली या पोलिसांच्या मुळे, शिरवळच्या. त्यांच्याकडे कारवाई झाली पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे, विनंती आहे. साहेब आम्ही गरीब माणसं आहेत, पण तुम्ही हे करावं असं आनंदाची इच्छा आहे आमची. त्यांच्यावर कारवाई व्हायची आणि कडक व्हावी. आता आम्ही गरीब माणसं पोट भरून खाणार.